कारण अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेणार आहेत। विरोधी पक्षनेतेपदाच्या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत उद्धव ठाकरे आज चर्चा करतील। तिसरं अधिवेशन आता संपत आलंय, मात्र तरी देखील अद्यापही विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय झालेला नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवरती यंदाच्या अधिवेशनामध्ये विरोधक आक्रमक झालेले होते आणि याचमुळे अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे राहुल नार्वेकरांची भेट घेतील। त्यामुळे हिवाळी अधिवेशन संपत आलं तरी देखील अद्यापही सभागृहाला विरोधी पक्षनेता मिळालेला नाहीये। दोन्ही सभागृह म्हणजे विधान परिषद असेल, विधानसभा असेल, या दोन्ही ठिकाणची विरोधी पक्षनेत्याची निवड अद्यापही झालेली नाहीये। या संदर्भामध्ये आता उद्धव ठाकरे हे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतील। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत। अभिषेक, ज्या वेळेला हे अधिवेशन सुरू झालं, खरं तर त्या दिवसापासूनची ही मागणी आहे, किंबहुना त्या आधीपासून विरोधक आक्रमक होत होते। यानंतर काही नावं बदलली गेली अशी देखील चर्चा होती आणि हे सगळे मुद्दे घेऊन आज उद्धव ठाकरे राहुल नार्वेकरांना भेटतील। नक्कीच महाविकास आघाडीकडनं नाव जर का देण्यात आलेलं होतं तर ते भास्कर जाधव यांचं देण्यात आल्याचं आपल्याला समोर आलेलं होतं विधानसभासाठी। मात्र दुसरीकडे जर का पाहायचं तर कुठेतरी अडचण ही आपल्याला पाहायला मिळते आहे। तिन्ही पक्षांमध्ये कुठेतरी मतांतर अजूनही आहे आणि त्यामुळे हा एकूणच जो विरोधी पक्ष नेते पदासंदर्भातला तिढा आहे तो अद्यापही सोडवला गेलेला नाही। मात्र यामध्ये जर का पार्श्वभूमी पाहायची तर भाजपकडनं कुठेतरी जे भास्कर जाधव आहे यांच्या नावावर आपल्याला फुली पाहायला मिळते आहे। एकूणच महाविकास आघाडीचं सरकार असताना ते तालिका अध्यक्ष जेव्हा होते तेव्हा जे आमदारांचं निलंबन केलं गेलेलं, सोबतच अनेक काही घटना समोर आल्या आणि त्यानंतर कुठेतरी नाराजी हे भास्कर जाधव यांच्या नावाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते। एकूणच विरोधी पक्ष नेत्या संदर्भात थेटपणे सत्ताधारी पक्ष हे इंटरव्ह्यू करत नसला तरीही त्यांचं कुठेतरी वजन किंवा एकूणच या संदर्भात जर का पाहायचं तर पॉझिटिव्हनेस हा आपल्याला पाहायला मिळत असतो। आणि एकूण या संदर्भात पार्श्वभूमी जर का पाहायची तर विधानसभा अध्यक्षांकडनं देखील वारंवार सांगण्यात आलेलं होतं की कुठेतरी संख्या नाही आहे आणि संख्या नसल्यामुळे जो विरोधी पक्ष नेता आहे तो आपल्याला होऊ शकत नाही, अशा प्रकारे वारंवार त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे। एकूणच अजूनही विरोधी पक्ष नेते संदर्भात कुठेतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा पॉझिटिव्ह असल्याचं दिसतं आहे आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे हे आपल्याला आताच विधानसभा अध्यक्ष यांची भेट घेताना पाहायला मिळेल। एकूणच या पार्श्वभूमीवर काय नेमकं नाव पुढे येतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या याच्यामध्ये विजय वडेट्टीवार यांचं देखील नाव आपल्याला समोर येताना पाहायला मिळालेलं होतं। भाजप कुठेतरी त्यांच्यासाठी सॉफ्ट कॉर्नर आहे, एकूणच त्यांच्या नावावर पॉझिटिव्ह आहे अशा प्रकारे देखील चर्चा जी आहे ती पाहायला मिळाली होती। त्यामुळे एकूणच उद्धव ठाकरे भेट घेतल्यानंतर धन्यवाद माहितीसाठी, वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।